नमस्कार. ज्या ठिकाणी कौशल्याला दिली जाते किंमत आणि ते आत्मसात करणाऱ्याला दिली जाते हिंमत, अशी कौशल्याची पंढरी म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमनेर येथून मी शिल्पनिदेशक विनायक पंडित आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या पाठाकडे बोलतो. आपण ज्या पंपसेटचा पंपिंगसाठी उपयोग करणार आहोत त्या पंपसेटपासून अखंडपणे अडथळाविरहित कार्य घडवून येण्यासाठी सर्वप्रथम जी अरेंजमेंट केली जाते त्यास आपण इन्स्टॉलेशन ऑफ पंप असे म्हणतो. मित्रांनो, पंपाचे इन्स्टॉलेशन करताना सर्वप्रथम ते कसे करणार याचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं असतं. प्लॅनिंग करताना ड्रॉईंगनुसारच सर्व अरेंजमेंट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आपण पंपाचं जे फाउंडेशन करणार आहोत ते अत्यंत मजबूत आणि हादरे सहन करण्यास सक्षम असायला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा पृष्ठभाग एकदम समांतर असायला पाहिजे, जेणेकरून लेव्हल मेंटेन करताना कुठलीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे लेव्हल समांतर असल्याची आपली खात्री झाल्यानंतर ती लेव्हल पुन्हा एकदा चेक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्या फाउंडेशनसाठी वापरात येणारे नटबोल्ट योग्य साईजचे असावेत. त्यावर बसवली जाणारी बेस प्लेट सर्व बाजूने समांतर व फिक्स केलेली असावी, जेणेकरून त्या ठिकाणी अलाइनमेंट करताना अडचण येणार नाही. पंप केसिंगवर पायपिंग सिस्टीमचा ताण येऊ नये व ती डॅमेज होऊ नये म्हणून स्वतंत्ररित्या सक्शन पाईप आणि डिस्चार्ज पाईपला सपोर्ट देणं गरजेचं असतं. पंपात जोडण्यात येणारी पायपिंग सिस्टीमची ॲक्सिली व अँग्युलरली अलाइनमेंट एकदम एका सरळ रेषेत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर सपोर्ट वगैरे दिलेले जे आहेत ते सुंदर असायला पाहिजे, मजबूत असायला पाहिजेत. त्यानंतर आता आपण सक्शन पायपिंग कशी असावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये सक्शन पाईप सरळ असायला पाहिजे. सक्शन पाईपला योग्यरित्या अलाइन करून मजबूत सपोर्ट देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि फ्रिक्शन लॉसेस टाळण्यासाठी लॉंग रेडियस एल्बोचा वापर करणं गरजेचं असतं. सर्व सक्शन पायपिंग एअर टाईट असायला पाहिजे लिकेज रोखण्यासाठी. त्याचबरोबर कॅव्हिटी एक्सचेंज टाळण्यासाठी द्रवाची व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंदपेक्षा जास्त नसावी. त्याचबरोबर फ्रिक्शन लॉसेस टाळण्यासाठी पंप इनलेट साईजपेक्षा सक्शन पाईपची साईज थोडी मोठी असावी. त्याचबरोबर सक्शन पाईपमध्ये एअर पॉकेट्स निर्माण होऊ नये म्हणून सक्शन पाईपची लेवल ही केसिंग बाजूस थोडीशी उंच किंवा जास्त असावी. त्यानंतर सक्शन बाजूस आयसोलेशन हॉलची आवश्यकता नसते, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. पंपातील व्हॅक्यूम प्रेशर तपासण्यासाठी या ठिकाणी व्हॅक्यूम गेज बसवण्यात आलेला आहे. सक्शन बाजूस एअर पॉकेट टाळण्यासाठी इसेंट्रिक रेड्युसरची व्यवस्था केलेली असावी, जेणेकरून एअर पॉकेट निर्माण होऊ नये, पंपास धोका होऊ नये. त्यानंतर पंपाच्या खालील बाजूस जो स्ट्रेनर असतो तो स्ट्रेनर सक्शन पाईपच्या साईजच्या 4 पट त्याचा एरिया मोठा असावा. त्याचबरोबर स्ट्रेनरचा बॉटमच्या भागापासून वॉटर सम्पच्या तळाचे अंतर किमान पाईप डायमीटरच्या 2 पट असावं. त्याच्या वरील बाजूस फुटवाल बसवलेला असतो. तो फुटवाल चांगल्या प्रकारे कार्य करणारा, स्मूथली ऑपरेट होणारा असणं गरजेचं असतं. त्यानंतर आता आपण डिस्चार्ज पायपिंगविषयी माहिती पाहणार आहोत. पंपाचा डिस्चार्ज प्रेशर तपासण्यासाठी डिस्चार्ज बाजूस प्रेशर गेज बसवलेला दिसतोय. त्यामुळे आपल्याला डिस्चार्ज बाजूचा प्रेशर चेक करता येतो.
डिस्चार्ज बाजूस होणारे फ्रिक्शन लॉसेस टाळण्यासाठी त्या ठिकाणी कॉन्सेंट्रिक रिड्युसरचा यूज केलेला आहे। त्याचबरोबर पंपावर होणारी वॉटर हॅमरिंग टाळण्यासाठी चेक व्हॉल्वचा आपण वापर केलेला आहे। त्यानंतर प्रेशर रेग्युलेटिंग करण्यासाठी प्रेशर रेग्युलेटर व्हॉल्वची या ठिकाणी जोडणी करण्यात आलेली आहे। डिस्चार्ज प्रेशरचे फ्रिक्शन लॉसेस टाळण्यासाठी पंप डिस्चार्ज साईजपेक्षा पाईपची साईज थोडी मोठी असावी, जेणेकरून आपल्याला ते फ्रिक्शन लॉसेस कमी करता येतील। त्यानंतर मिनिमम फिटिंग त्या ठिकाणी असावी, जेणेकरून लिकेज होणार नाही, फ्रिक्शन लॉसेस होणार नाहीत। पाण्याच्या प्रेशरमुळे किंवा व्हायब्रेशनमुळे होणारे मिसअलाइनमेंट टाळण्यासाठी एक्सपॅन्शन जॉईंटचा त्या ठिकाणी वापर करण्यात यावा, जेणेकरून ते टाळता येईल आपल्याला। त्यानंतर पंप व प्राइमरची जोडणी करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याविषयी आपण माहिती पाहून घेऊया। प्रथमतः पंप व प्राइमर हे बेस प्लेटला असणार नट बोल्ट घट्ट करून घ्यावे। त्यानंतर पंप व प्राइमरच्या शाफ्टची अलाइनमेंट डायल टेस्ट इंडिकेटर किंवा स्ट्रेट एजने अत्यंत अचूक करून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून मिसअलाइनमेंटमुळे होणारे तोटे त्या ठिकाणी आपल्याला सहन करावे लागणार नाहीत। अशा प्रकारे त्याची कपलिंगची अलाइनमेंट आपण बघतोय। यानंतर जोडण्यात आलेले सर्व पाइपिंग अरेंजमेंट जे आहेत, त्याचबरोबर कपलिंग अलाइनमेंट यांची अचूक जोडणी केलेली आहे किंवा नाही याची पुन्हा एक बार खात्री करून घेणं गरजेचं असतं। सर्व जॉईंटची तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण पंप स्टार्ट करतो, तर पंप स्टार्ट करण्या अगोदर सर्व तपासणी केल्यानंतर आपला जो पंप आहे तो योग्य डायरेक्शनने फिरतो की नाही, इम्पेलर योग्य डायरेक्शनने फिरतो की नाही हे तपासून घ्यावं। योग्य डायरेक्शनने फिरणारा असायला पाहिजे इम्पेलर आपला। त्यानंतर पंप व त्याचा प्राइमर यांचा शाफ्ट जो आहे तो स्मूथली फिरतो का याची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी, जेणेकरून कुठलंही त्या ठिकाणी फ्रिक्शन होता कामा नये। ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे तपासायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला पंपास असणारी जी कूलिंग सिस्टीम आहे ती ओके आहे का त्याची खात्री करून घ्यायची। ती तपासणी केल्यानंतरच त्याची जोडणी करायची। त्याचबरोबर पंपाला असणाऱ्या बेरिंग, त्याचे त्याच्या हाऊजिंगमध्ये असणारं जे ऑइल आहे ते काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी नवीन योग्य विस्कॉसिटीचे ऑइल रिफिल करायचं, जेणेकरून बेरिंगचे आयुष्यमान वाढेल। अशा प्रकारे सर्व कूलिंग सिस्टीमची देखभाल घेतली, बेरिंगचे लुब्रिकेशन केलं। त्यानंतर कपलिंग जी गार्ड आहे ती व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे। कपलिंग गार्डची व्यवस्थित जोडणी केल्यानंतर त्या ठिकाणी सक्शन बाजूला असणारा जो आयसोलेशन हॉल आहे तो फुल्ली ओपन करणं गरजेचं असतं। तो पूर्णपणे ओपन करायचा पंप चालू करण्या अगोदर। नंतर डिस्चार्ज बाजूला असणारा जो आयसोलेशन हॉल आहे तो देखील पूर्णपणे बंद करायचा पंप चालू करण्या अगोदर, जेणेकरून काही व्हायब्रेशनमुळे काही नुकसान होऊ नये। अशा रीतीने सर्व काम पूर्ण झाल्यानंतर पंप प्रायमिंग करून पंप स्टार्ट करावा। धन्यवाद।